तर पुणे पब प्रकरणी पोलीस चौकशीत नवी माहिती समोर येते। ड्रग्ज पार्टीत गॅरेज चालक आणि चायनीज गाडीवाल्यांचाही समावेश होता अशी माहिती आता चौकशीतून समोर आलेली आहे। पुण्यात इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून पार्टी ठरल्याचं कळतंय। तर ही पार्टी 40 ते 50 जणांच्या टोळक्यानं आयोजित केल्याचंही तपासातून समोर आलेलं आहे। तर या समूहानं पार्टीसाठी पब चालकांना फोन केला आणि बंद केलेला पब चालकांनी पुन्हा उघडल्याचं कळतंय। दरम्यान पार्टीत सहभागी असलेल्या 10 जणांचे रक्ताचे नमुने पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी घेतल्याचं समजतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, आता पुणे पब प्रकरणी पोलीस चौकशीत नवीन माहिती समोर आलेली आहे। तर हे जे ड्रग्जचं प्रकरण आहे त्यांच्यापैकी 40 ते 50 जणांची ही पार्टी झाल्याचं समजतंय। तर त्यापैकी 10 जणांचे रक्ताचे नमुने आता पुढील तपासासाठी घेण्यात आलेले आहेत। तर या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? ते फार महत्वाचं आहे, कारण पुढचे जर एखाद्याने ड्रग्ज सेवन केलं तर त्याच्या रक्तामध्ये तो नमुना राहतो। एनडीपीएस ऍक्ट नुसार तिथे गुन्हा दाखल झालेला नाहीये। ज्यावेळेला एक्साइज पब सील केलं त्यावेळेला ड्रग्ज आढळून आलेलं नव्हतं, आणि म्हणून जरी तो व्हिडिओ व्हायरल होता तरी सुद्धा एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत म्हणजे मादक द्रव्य पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला नाहीये, की जो अत्यंत कठोर कायदा मानला जातो। तर हे 10 जणांचे जे रक्त नमुने आहेत ते आले, आणि त्याच्यामध्ये जर मादक पदार्थांचा त्यांनी सेवन केल्याचं सिद्ध झालं एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होईल। एक नवीनच आणि इंटरेस्टिंग माहिती येते की हे जे तरुण मुलं होती ती पार्टी गोर्स आहेत, म्हणजे मध्ये आणि हॉटेलमध्ये पार्टी ती करायची। ह्या पब मध्ये येण्याच्या आधी सुद्धा त्यांनी हडपसर मध्ये एक पार्टी केली होती, आणि तिथून 12:30-1 वाजता ते तिथे आले। तो जो डीजे होता आणि जो ऑर्गनायझर होता त्याला त्यांनी फोन केला आणि पुन्हा तो पब उघडायला लावला। त्यासाठी 80-85 हजार रुपये त्यांनी खर्च केले, आणि त्यांच्याबरोबरच खासगी कंपनीमध्ये काम करणारे नोकरदार, गॅरेज चालक, चायनीज गाडी झाली होती। म्हणजे ही बाब बहुधा नित्याची असावी की त्या पब मध्ये अशा पद्धतीच्या पार्ट्या होत आहेत। आणि कारण आपण हा प्रश्न राज्याचे एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांना विचारला होता की तुम्ही अबकारी विभागाच्या मंडळीवरती कधी कारवाई करणार। तर एकूण पोलीस विभागातले 4 आणि अबकारी विभागाचे 2 असे 6 कर्मचारी आतापर्यंत निलंबित झालेत, आणि 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। एक महत्वाची गोष्ट, या पब मध्ये ज्या वेळेला ही मंडळी, ही जी तरुण मुलं आहेत ती आतमध्ये गेली त्यातली गोष्ट त्या पब चालकाने घेतली नव्हती। पोर्शे प्रकरण घडल्यानंतर हे बंधनकारक आहे, खरं तर ते आधीपासूनच होतं। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।